नमस्कार. मुक्ताच क्रिएशन चॅनलवर पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत. या चॅनलवर तुम्ही हँड एम्ब्रॉयडरी तसेच आरी एम्ब्रॉयडरीचे व्हिडिओज पाहत असतात. तर आजचा आपला हा आरी एम्ब्रॉयडरीचा व्हिडिओ आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी हे फुल आरी एम्ब्रॉयडरीने फिल करणार आहे. तर त्यासाठी हा सिल्क थ्रेड घेतलेला आहे आणि 2 तार नीडल घेतलेले आहे. आणि सिल्क थ्रेडचे 2 स्ट्रँड्स घेणार आहे वर्क करण्यासाठी. पहा, हे फ्लॉवर भरण्यासाठी आरी वर्कमधील लॉंग अँड शॉर्ट स्टिचचा यूज करणार आहे. आतील सर्कल चेन स्टिचने करून घ्यायचं आहे. आउटलाईन करायची आहे या सर्कलवर. बघा, चेन स्टिच करताना आधी सुरुवात केला या साईडला आधी एक स्टिच घेतला आणि नंतर मग इकडे स्टिचेस घेत जाणार आहे. म्हणजे त्या सुरुवातीला आपण हे लॉक करून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने स्टिचेस घेत घेत आउटलाईन करायची. इथे सर्कलला आउटलाईन करून झालेले आहे. आता आपल्याला मी इथपर्यंत आले, तर आता ही पेटर्न आउटलाईनसाठी घेणार आहे. तर इथे डायरेक्ट असं सुरू न करता आधी या सर्कलच्या मध्ये एक स्टिच घ्यायचं आहे आणि इकडे या पेटलच्या आउटलाईनसाठी सुरुवात करायची आहे. बघा, इथे इथपर्यंत करून झाल्यानंतर परत एक स्टिच घ्यायचा आहे सर्कलच्या मध्ये आणि मग परत मागे जाऊन दुसऱ्या पेटलला सुरुवात करायची आहे. या पण पहा, इथे आपलं हे पेटल पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा एक स्टिच घेतला आहे सर्कलमध्ये. आता मागे स्टिच घेऊन इकडे पेटलला सुरुवात केलेली आहे. इथे आपल्याला आउटलाईन करून झालेली आहे. एंड नॉट घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता इथे आणि दोऱ्या ओढून घ्यायचा. तर हे बघा, इथे हे फ्लॉवर पूर्ण करून झालेले आहे. आता मी याला फिल करणार आहे. तर फिल करण्यासाठीच लॉंग अँड शॉर्ट स्टिचचा यूज करणार आहे. तर बघा, त्यासाठी आधी इथे एक स्टिच घ्यायचा आहे या सर्कलच्या बाहेर. नंतर परत सर्कलच्या आत एक स्टिच घेऊन इथे एक स्टिच घ्यायचा आहे आणि त्यानंतर या सर्कलच्या बाहेर स्टिच घ्यायचा, सॉरी, या पेटलच्या बाहेर स्टिच घ्यायचा आहे आणि हा स्टिच या पद्धतीने ओढून घ्यायचा आहे आणि आतील सर्कलच्या बाहेर स्टिच घेऊन एक स्टिच मध्ये घ्यायचा आहे. परत ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे इथे एक स्टिच घेऊन पेटलच्या बाहेर स्टिच घ्यायचा आहे. तो स्टिच या पद्धतीने ओढून घ्यायचा आहे आणि इथे एक शॉर्ट स्टिच घ्यायचा, सपोर्टिंग स्टिच घ्यायचा आहे इथे. बघा, परत दुसरा लॉक आणि एक सर्कलच्या मध्ये स्टिच घेऊन पुन्हा ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे त्यावर एक स्टिच घ्यायचा आहे. पेटलच्या बाहेर एक स्टिच घ्यायचा आहे. तो स्टिच ओढून घ्यायचा आहे. पुन्हा एक सपोर्टिंग स्टिच घ्यायचा आहे. एक लॉक स्टिच घ्यायचा. पुन्हा मागे जी लाईन ड्रॉ केलेली आहे त्या लाईनवर स्टिच घेऊन पेटलच्या बाहेर एक स्टिच घ्यायचा आहे आणि तो ओढून घेऊन एक स्टिच, मोठा स्टिच घ्यायचा आहे. पुन्हा एक लॉक स्टिच घ्यायचा आहे. तर तुम्ही पुन्हा पाहू शकता. बघा, इथे आपण ही जी लाईन ड्रॉ केली होती तिथे एक स्टिच घेतलेला आहे. त्यानंतर पेटलच्या बाहेर स्टिच घेतलाय, तो स्टिच ओढून घ्यायचा आहे. आता पहा, इथे एक सपोर्टिंग स्टिच घ्यायचा आहे. पुन्हा एक छोटा लॉक स्टिच घ्यायचा आहे. पुन्हा जी लाईन ड्रॉ केलेली आहे त्यावर स्टिच घ्यायचा आहे आणि हा पेटलच्या बाहेर एक स्टिच घेतला, तो स्टिच मधल्या लाईनवर ओढून घेतलेला आहे आणि एक मोठा स्टिच घेऊन पुन्हा एक आत सर्कलच्या आत लॉक स्टिच घेतलाय. लाईन ड्रॉ केलेल्या लाईनवर एक स्टिच घेतला. पेटलच्या बाहेर एक स्टिच घ्यायचा आहे
तो ओढून घ्यायचा आहे. पुन्हा एक लॉक स्टिच सपोर्टिंग स्टिच घ्यायचा आहे आणि जी लाईन ड्रॉ केली त्याच्यावर एक स्टिच घेऊन पुन्हा एक स्टिच, तो स्टिच बाहेरचा स्टिच ओढायचा आहे. परत एक सपोर्टिंग स्टिच घ्यायचा आहे, एक लॉक स्टिच घ्यायचा आहे आणि जी आपण लाईन ड्रॉ केलेली होती त्या लाईनवर परत एक स्टिच घेतला आहे आणि हा पेटलच्या बाहेर स्टिच घेऊन तो ड्रॉ केलेल्या लाईनवर ओढून घेतलेला आहे आणि आता हा लास्टचा मोठा स्टिच घेऊन पुन्हा एक लॉक स्टिच घेतलेला आहे. तर बघा, या पद्धतीने अगदी फिनिशिंगमध्ये आपली ही पेटल भरून झालेली आहे. याच पद्धतीने या बाकीच्या पेटल्स भरायच्या आहे. तर पहा, पुन्हा पाहू शकतात, या पद्धतीने लॉंग अँड शॉर्ट स्टिचेस घ्यायचे आहे आणि हे पूर्ण फ्लॉवर भरायचं आहे. तर व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून तुम्हाला स्पीडने दाखवते. तर पहा, या पद्धतीने हे फ्लॉवर भरून झालेलं आहे. तर आपण इथे या फ्लॉवरच्या आउटलाईनला बीड्स लावणार आहोत. तर पहा, त्यासाठी या पद्धतीने थ्रेड वर काढायचा आहे आणि एक स्टिच पुढे घ्यायचं आहे. त्यानंतर मागे स्टिचेस घेत हे बीड्स लावायचे आहे. या पद्धतीने 2 बीड्स सोडायचे आहेत आणि एक स्टिच घ्यायचा आहे. एक चेन स्टिच घ्यायचा, परत 2 बीड्स सोडायचे आणि एक चेन स्टिच घ्यायचे. त्यानंतर तुम्ही इथे आता पुढे 3 बीड्स सोडू शकता, कारण तिथे 3 बीड्सची आवश्यकता आहे. तर इथे 3 बीड्स सोडायचे आहे आणि एक चेन स्टिच घेऊन लॉक स्टिच घ्यायचा आहे आणि पुन्हा मागे जाऊन या पद्धतीने परत बीड्स सोडत सोडत आधी आपण ही जी पेटल केलेली आहे, जे पेटलची आउटलाईन केलेली आहे, त्याच पद्धतीने पुन्हा हे बीड्स लावायचे आहेत. 2-2 बीड्स सोडायचे आहे आणि जिथे आवश्यकता असेल तिथे 3 बीड्स सोडायचे आहे. तर पहा, तुम्ही इथे पाहू शकता, आपण 2 बीड्स सोडलेले आहे. त्यानंतर पुढे आपल्याला 3 बीड्स लागणार आहे. तर 3 बीड्स सोडायचे आहेत आणि एक स्टिच घेऊन पुन्हा एक लॉक स्टिच घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा थ्रेड मागे घेऊन स्टिच मागे घेऊन बीड्स भरायला सुरुवात करायची आहे. तर या पद्धतीने पूर्ण फ्लॉवरला हे बीड्स भरायचे आहे, लावायचे आहेत. बीड्स भरून झाल्यानंतर सेंटरला एक कट बीड्स लावणार आहे. तर पहा, या पद्धतीने थ्रेड वर काढायचा आहे आणि त्यानंतर त्यात बीड टाकून पुन्हा एक स्टिच घेऊन लॉक स्टिच घ्यायचा आहे. पहा, तुम्ही पाहू शकतात, अगदी सोप्या पद्धतीने सुंदर असं हे आरी वर्कचं फ्लॉवर डिझाइन करून झालेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी असे छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.